नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवशक्ती ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आधी परिचय करून घेऊ साहेबांचा. नमस्कार, मी प्रमोद मोदड, राहणार निमगोटिंबी, तालुका संगमनेर. माझा हा प्लॉट 2.5 ते पावणे 3 महिन्यात झालेला आहे. बरं. मी या प्लॉटला आहे ना सरांकडनं म्हणजे यांचं शिवशक्ती ॲग्रो एजन्सी वडगाव पाणी ते यांचं दुकान आहे, त्यांच्याकडनं मी KPGSचा डोस घेतला होता, बेसल डोस. मी त्या डोसवरती हा प्लॉट कोणताही रासायनिक न वापरता फक्त त्यांचं KPGSचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. जे आता पावणे 3 महिन्याचा कांदा आहे माझा आणि ह्या प्रकारची माझी या कांद्याची ग्रोथ आहे आणि त्याला एकच स्प्रे घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं भाऊ, आता तुम्ही बाकीचे पण तुमचे जवळपास 4-5 एकर कांदा आहे आणि एक प्लॉट आपल्याकडे ह्या वर्षी तुम्ही नियोजन केलं भाऊ, याच्यात आणि त्याच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला? नाही, फरक आहे ना. हा. माझी एक चूक झाली की मी सगळ्या कांद्याला हे वापरायला लागत होतं. म्हणजे मी याला आता फक्त एकच स्प्रे घेतलेला आहे. खरं सांगायचं तर एकच स्प्रे. अजून मला दुसरा स्प्रे काढायचा आता, याला गरज वाटते मला. म्हणजे माझा दुसरा खर्च रासायनिक वरचा खर्च वाचलाय आणि माझे रासायनिक आणि सेंद्रिय म्हणजे जमीन नापीक न होण्यात रासायनिक भरपूर खर्च वाचलाय. रासायनिक खताचे बाजार वाढलेले. माझा मी या कांद्याला जवळ 7,000 रुपये डोस टाकलेला फक्त. तुम्ही दिला 50 गुंठे क्षेत्र आहे. म्हणजे 7,000 तुमचे दोन्ही डोस झाले माझे. आज तुम्ही कांदा बघू शकताय, आज पावणे 3 महिन्याचा कांदा आहे आणि कांद्याला फुटवा पण बघा आणि मेन म्हणजे कलर पण बघा. आणि याच्यामध्ये एकच स्प्रे झालाय. ज्यावेळेस आपण त्यांना ट्रीटमेंट चालू केली, शिवशक्ती ॲग्रो एजन्सी वडगाव पान संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या दुकानामार्फत आपण त्यांना KPGS इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा टोटली बेसल डोस दिलाय, ज्यामध्ये शक्तिगोड असेल, सम्राट असेल, लिंबोळी पेंड असेल, वंडर ग्रो मायक्रोन्यूटन्स असेल, भूमी पॉवर असेल, ऑल इन वन लिक्विड असेल, वंडर ग्रो मायक्रोन्यूटन्स वगैरे असेल, तर हे टोटली त्यांनी वापरलेलं आहे. आणि फक्त पेस्टिसाइड कीटकनाशक बुरशीनाशकचा एकच स्प्रे दिलाय आणि त्यांना आता आपण दुसरा स्प्रे करायला सांगितलाय का तर थोडा मावा आणि करपा वगैरे. तर याच्यामध्ये त्यांना कॅब्रिटॉप असेल, इसाबियन आणि कीटकनाशकमध्ये पॉलिट्रिन वगैरे आणि स्टिकर वगैरे. तर यासोबत त्यांचं काय आणि पाण्यामधून 05234 या पद्धतीने सोडायला लावलं, जेणेकरून आता आपल्याला पातीमधला रस खाली ओढण्यासाठी मदत होईल. तर रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय? रिझल्ट एक नंबर आहे. एक नंबर. माझ्या मी पहिल्यांदा कांदे केलेले खरं सांगतो. म्हणजे त्याच्यामध्ये रिझल्ट सगळा तुम्हाला समाधानकारक आहे. म्हणजे समाधान. पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्या शेतकऱ्याला 100% 100% वापरणार आहेत. तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.